श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना कांद्याची लागण शेवटचा दिवस आहे, तर आता आपण मळ्यात निघालेलो आहोत. आपली टिफिन बॅग भरलेली आहे, तर चला आता आपण निघूया. तर काल आहे ना आपण ट्रॅक्टरवरती आले होते, पण आज आहे ना नेमकं म्हणजे साबुदाणा करायचा होता आणि स्वयंपाक पण करायचा होता, तर मला लेट झाला होता. मग मी गाडीवरती आले होते आणि आता बाय आहे ना तिकडे कांदे लावायला गेल्या होत्या. तर आता जे कॅरेट आहे ना, म्हटलं आता रिकामं जायचं तर कॅरेट घेऊन जाऊया. तसं गाडीवरतीच कॅरेट वाहतात, पण आता रिकामं जाण्यापेक्षा मग मी एक कॅरेट डोक्यावरती घेतलं आणि आता ते मी घेऊन चाललेले आहे. तर तुम्हाला दाखवते किती बाय कांदे लावायला आहे आणि कोण कोण आहे ते. तर त्या माझ्या मावस नंदाचा आहे, तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे, कारण पाहुणेच आहे ते आपले. आणि आज दुपारी ना मस्त अशी डब्बा पार्टी होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे जे काही व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन पडेल. तर चला आता आहे ना हे कॅरेट मी ठेवून देते. आणि आहोंना पण जेवण करायचं होतं आणि सासऱ्यांना पण उपवास होता, शनिवार होता, तर त्यांनाही फराळाचं करायचं होतं. पण नेमकं आहे ना पाणी खूप भरायचं राहिलं होतं आणि लाईट पण टिकत नव्हती. तर त्याच्यामुळे आहे ना आता त्यांना मी म्हणत होते की जेवायला जा, मी 1-2 बाऱ्या देते. पण त्यांनी काय ऐकलं नाही, कारण हे पाणी आहे ना म्हणजे जर आत्ता जर फुटतूट झाली ना तर नंतर कायम पाणी भरायला त्रास देतं. तर ते बोलले की तुझ्याकडून आहे ना पाणी आवरलं जाणार नाही, तुला आवरणार नाही पाणी, तर मीच भरतो, कारण पाणी पूर्णपणे फुल केलं होतं. आणि जे भरणं आहे ते पटपट झालं पाहिजे, कारण ऊन एवढं नव्हतं. पण आहे ना जर कांद्यांची जी पात आहे ना ती जळली तर मग कांदे पातळ पडायची शक्यता असते. तर आता इथे आहे ना पाणी भरून घेत आहे. नाही तर ती करते थोडंफार करते ना काम ती. माशाच्या पिल्ल्याला कुठं पोहायचं शिकावं लागत होतं. राधिका सरला ती तुला नाही बोलून द्यायची. ते बुट्ट घालून त्या दांडात नको फिरू. नको नको नको. आमच्याकडे भाऊ सुद्धा कांदे लावते, दाखव ग, हे मामाला दाखव ना. मामा कांदे लावते ना आपले. तेच ना शिकून जाय मा पाहून. मग तुम्ही बाहेर ते जेवतील, नाही तर मग मी दिले असते ते ऐका ना. मी देऊ बाहेर तुम्ही जेवायचं राहिलं, जेवण करून ये, मग मी परत नाही ना मग. आणि कॅमेऱ्यानं राधिकाने पकडल्यामुळे थोडासा व्हिडिओ हल्लेला आहे. आणि ते भाऊ मला बोलत होते की तुला कांदा लावता येते की नाही असं, पण मी त्यांना म्हटले होते की माशाच्या बिल्याला कुठं पोहायचं शिकावं लागतं का. आणि अशाच आमच्या गप्पा चालल्या होत्या. तर आता दुपारी ना ते मला हसत होते की आज आम्हाला पार्टी पाहिजे. मग आहे ना इथं शेजारीच आमच्या इथं फाटा आहे, त्या फाट्याहून ना मस्त असे पावडे आणले होते. गोड आणायचं होतं पण तिथं काही भेटलं नाही, तर इथं पावड्याची पार्टी चालू आहे. सर्वांना असे ना जे पावडे आहे ते आणले आहे. आणि नंतर तिसऱ्या पारच्या वेळेस ना चहा पण केला होता आपण, चुलीवरती चहा केला आहे मस्तपैकी. तर आता इथं सर्वांना मी पावडे देऊन घेते. काय मी 3 टाइम खातो आम्ही, ते काय नाही. तर आपण आहे ना खांद्यावर लावणार बाय ना त्यांच्यासाठी चहा ठेवलाय आज मस्त.
कप आणतं माऊ ते दुसरे होते बघ. चहा उकळलाय बरं का आपला मस्त. आता कसं झालं काय माहिती पण. आई कुठे? हा वापर बोलून घेतला असतो भर सगळेच भुरळ आली. बुरा नितीन गडकरीला म्हणजे चक्कर येऊन खाली पडला. त्यामुळे थांबावं लागेल थोडं वेळ. थोडं वासरू गावठी गाय नाटक करते ना. गावठी गाय नाटक करते बास ना. आता बाकी आता दिवस मावळलेला होता आणि इथे ना त्यांचं जेवढे कांदे लावून झालेले आहे ते मोजून घेत होते. आणि तो रोप पण थोडं राहिलं होतं, तर मग मीही नंतर बिलगले, कारण मग रोप आहे ना जर राहिलं असतं ना तर उद्या आम्हालाच घरी लावावं लागलं असतं. आणि त्याच्यामुळे ना मग एक वाफा राहिला होता, तर त्या ज्या 2 बाया आहेत त्या तिकडं मोजायला गेल्या होत्या, तर मीही त्यांच्याबरोबर लावू लागले होते. कारण मग दिवस मावळला होता आणि थोडंसंच रोप राहिलं होतं, तर ते पूर्ण व्हावं यासाठी. तर आता इथं सुट्टी झालेली आहे आणि खरंच दिवसभर मस्त छान असं वाटलं होतं. तर आता हा शेवटचा वाफा होता आणि तो मोठा होता, त्याच्यामुळे मी त्यांना पण थोडंसं मदत म्हणून लावू लागले होते. आणि आता इथं टेपने वावर मोजायचं काम चालू आहे. तर 11,500 रुपये एकर घेता आमच्याकडं. म्हणजे दरवर्षी ना 500-500 हजारांनी वाढतं. एक वर्षी 10.5 होतं, नंतर 11 झालं, आता 11.5 आहे. आणि म्हणजे बाहेरगावाहून येणारे असल्यात म्हणून त्यामुळे जास्त घेतला आहे. तर आता आम्ही घरी निघालो होतो, कारण ट्रॅक्टरमध्ये जायचं होतं आपल्याला. तर बघू शकता तुम्ही आता इथं त्यांचं आहे ना, जे वावर मोजून झालं आहे तर त्यांचं हिशोब पण लावायचं काम चाललं आहे की कोणाला किती रोज पडला ते. तर चला आता मी पुढं जाऊन मला जे डबे वगैरे आहेत ते पण घ्यायचे आहे. तर चला आता आपण आवरून घेते. तर आता आहे ना जी उसळ आहे तिला मोड कसे आलेले आहे ते मी दाखवते. आपल्या घरगुती पदार्थ, थंडीचे दिवस आहे त्यामुळं मोड लवकर येत नाही. हे बघा, आता आपल्याला आज उसळ करायची आहे मस्त छान अशी. रात्री भिजवून आणि मग सकाळी ना एका फडक्यात बांधून ठेवायचे आहेत. छान असे मोड येतात त्याला. तर टी व्ही चालू असल्यामुळे ना मला व्हॉईस ओव्हर करावा लागतो आहे. तर इथे मी 2 उबडी तेल टाकून घेतलं आहे आणि आपली ना रस्सा उसळ करायची आहे, कारण संध्याकाळची भाजी आमच्याकडे ना रश्श्याचीच लागते. तर आता इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं मी मोहरी घेतलेली आहे. आणि आता थंडीचे दिवस मोड लवकर येत नाही, तर त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपले जे मठ आहे ते भिजल्यानंतर बांधून ठेवायचे आहे. आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत जर ठेवलं ना तर छान असे मोड येतात, कारण आता थंडीचे दिवस त्यामुळे लवकर काय मोड येत नाही. तर आता इथे मी हिंग टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे
आणि आता आपल्याला आहे ना जी उसळ आहे ती टाकायची आहे त्यामध्ये. तर मसालाही टाकायचा आहे आपल्याला. तर बघू शकता इथे एक एक करून मी सर्व जे आपले मसाले आहे ते टाकून घेत आहे. आता इथं लाल तिखट टाकलेलं आहे, थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आता इथं मसाला जी मिरची आहे ती तेलात परतल्यानंतर आपल्याला जी उसळ आहे ती त्यामध्ये टाकायची आहे. आणि शेजारी भातही मी आता ठेवलेला आहे, जिरा भात केलेला आहे थोडासा. उसळीबरोबर आहे ना जो सफेद भात आहे तो खूप छान लागतो आणि आम्हाला सर्वांना आवडतो. आणि मळ्यातून आल्यानंतर थकल्यानंतर आहे ना थोडंसं 2 पोळ्या कमी लागतात आणि भात म्हटला तर सर्वांनाच आवडतो. तर आता इथं उसळ टाकून घेते आणि उसळ आहे ना छान अशी जी मसाला आहे त्यामध्ये परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. आणि मग आपल्याला थोडीशी त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे. आता कोणाकोणाला कोरडी पण आवडते, पण आमच्याकडं रश्श्याची लागते. तर आता इथे मी सर्व मिक्स करून घेते आणि जे शेंगदाणे आहे ते आपल्याला यामध्ये वाटून टाकायचे आहे. आता चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठही टाकायचं आहे. तर आता आहे ना मी मीठ टाकून घेते. तर मला भाजी ना जास्त खारट काही चालत नाही. मला मीठ थोडंसं माझ्या भाजीला कमीच असतं. तर आता इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता चला शेंगदाणे भाजून घेतलेले आहे मी. आणि जी उसळ आहे ना म्हणजे कोणतीही भाजी करा तुम्ही, लाल भाजी तरीची भाजी करायची आहे आणि त्याला शेंगदाणे कधीही भाजून टाकायचे आणि एक लसणाची पाकळी आहे ना ती त्या शेंगदाण्यामध्ये दळून टाकायची आहे. तर खरंच खूप छान लागते. तर माझं आहे ना लसूण टाकायचं नंतर लक्षात आलं. तर मी इथं यामध्ये एक पाकळी घेतलेली आहे शेंगदाण्यामध्ये. तर ते आपल्याला दळून घ्यायचे आहे. तुम्ही साल काढली तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. आता इथं आपलं तेल सुटलेलं आहे उसळीला आणि मसाला परतून झालेला आहे. तर आता मी येणार रस्सा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा पाणी टाकून घेणार आहे. शेंगदाणीचं जो आपण वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जेवढं प्रमाण पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात तुमच्या घरातील जसे माणसं असतील तशा प्रमाणात तुम्हाला उसळ जी भाजी आहे किती करायची आहे ते प्रमाण तुमच्या मतानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी छान अशी आपली आता तर्रीची भाजी तयार झालेली आहे. आता कोथिंबीर मळ्यात होती पण ती काय माझं आणायच्या लक्षात राहिलं नाही. तर आता इथं छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तोपर्यंत मी पीठ वगैरे भिजवून घेतलं होतं आणि इथं आहे ना तर आता आहे ना स्वयंपाक तयार झालेला आहे. इथे आहे ना उसळ केलेली आहे आणि तुम्हाला इथं या मस्त अशा आपल्या गावरानच्या शेतातल्या काकड्या आहे ना त्या आहे या आणि इथं पोळ्या केलेल्या आहेत आणि यामध्ये ना भात केलेला आहे तुम्ही बघू शकता. छान असं आपला आणि ना इकडे आहे ना पाणी ठेवलं मी गरम करायला, कारण सर्दी होती ना त्यामुळं की पाणी ठेवलंय आता गरम करायला. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.